पूर्वी भावे चवदार चविष्ट मध्ये आपलं स्वागत। आजचा एपिसोड आहे श्रावण सरी स्पर्धा स्पेशल एपिसोड। तुमच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये दुग्धजन्य पदार्थांचे खूप वेगवेगळे प्रकार पाहायला मिळाले। खूप भरभरून प्रतिसाद दिला तुम्ही आम्हाला। म्हणूनच आज शेफ विष्णू मनोहर खास करून पनीर या जिन्नसाचे त्यांच्या शैलीतले 2 अतिशय चविष्ट असे पदार्थ आपल्याला दाखवणार आहेत आणि शिवाय तिसरा पदार्थ असणार आहे अर्थातच पुन्हा एकदा पनीरचा आणि तोही आपल्या स्पर्धेच्या विजेत्यांचा। चला सुरुवात करायची या चवदार एपिसोडला। पनीर हा पदार्थच मुळात मऊ असतो, त्यातून ताजं पनीर असेल तर ते अगदी आपल्या जिभेवरती विरघळतं। आज आम्ही तुम्हाला अशीच एक मस्त रेसिपी दाखवणार आहोत ज्याच्यामध्ये या पनीरची टेस्ट आणि त्याचबरोबर त्याचा मऊपणा अगदी तुम्हाला वारंवार जाणवेल। शिवाय नान किंवा रोटी किंवा रुमाली रोटी बरोबर खायला तर खूपच मजा येईल। तर आज आपण करूयात क्रीम पनीर आणि त्याला साहित्य काय लागेल ते पाहूयात। यासाठी आपल्याला लागेल पनीर, त्याच्यानंतर मिक्सरमध्ये बारीक केलेलं पनीर, दही, फ्रेश क्रीम, मीठ, बारीक चिरलेला लसूण, कणिक, साखर, ओव्याची पावडर आणि काळी मिरी पावडर। आणि यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला पनीर जे आहे ते थोडं चौकोनी तुकड्यांमध्ये कापून घ्यायचं आहे। पनीर असं कापून घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं ते परतवून घ्यायचं आहे। यामध्ये थोडंसं तेल आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये पनीर आपल्याला परतवून घ्यायचं आहे। पनीर थोडंसं लालसर परतून घ्यायचं आपल्याला। हे पनीर छान भाजून घ्यायचं आपल्याला आणि नंतर पुन्हा अजून एक पनीरचा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे। त्यामध्ये 1 चमचाभर कणिक आणि याला आता आपण मिक्सरमध्ये बारीक करू। थोडं तेल, त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण, हा व्यवस्थित परतून घ्यायचा। त्यामध्ये ओवा, काळी मिरी पावडर आणि हे जे मिश्रण आपण केलेलं होतं पनीर आणि कणकीचं ते मिश्रण, त्यामध्ये थोडंसं पाणी आपण घालू। याला मंद आचेवर आपण थोडंसं परतून घेऊ। परतताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की याच्या गुठळ्या व्हायला नको, कारण याच्यामध्ये आपण कणिक घातलेली आहे। अगदी मंद आचेवर परतायचं। त्यानंतर यामध्ये थोडंसं दही, चवीनुसार मीठ, साखर आणि हे तळलेलं पनीर, हे व्यवस्थित आपण एकत्र करून घेऊ। ही ग्रेव्ही आणि पनीर हे आता दोन्ही प्रकार पनीरचेच झालेत। त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर चवीनुसार आणि हे थोडंसं घट्ट झालं, गरम झालं की लगेच याला आपण सर्व्ह करू। आणि सर्वात शेवटी आपल्याला थोडंसं फ्रेश क्रीम यात घालायचं आहे।